स्कॉलरशिपच्या तासासाठी रोज 1 तास अगोदर सोडावं लागतं. फ्रेंडशिप डे, एकमेकांना फ्रेंडशिप बँड बांधतात आहे सगळेजण आणि सगळ्यांच्या हातावर कलरफुल दिसतात सगळे. आणि मी दरवेळेस गेले की शाळेमधले सुविचार वाचते भिंतीवरची, मला माझं लहानपणीचं आठवतं. आणि सगळे इथं फ्रेंड येतात, सगळ्यांनी बांधलेले हातामध्ये एकमेकींच्या. आणि गावाकडून भाज्या आल्यात आहे थोड्या थोड्या शेतातल्या, नक्कीच नेमकं सुरुवात झाली यायला भाज्या. आणि मोसंबी येतात. तर आज मी मोदकाची आमटी केली हिरव्या मिरचीची, एकदम वेगळ्या पद्धतीनं. आणि शाळेमधून रोपं तयार करायला सांगितलेत, तर यांनी मेथी आणि मिरचीचं रोप तयार करायला घेतलं आहे. आणि स्कॉलरशिपचे पुस्तकं आहेत हे, दोघात एक एकाच आणले मी. आणि 2 वर्षे टिकवायचेत म्हणून मी याला कव्हर लावून घेते, ट्रान्सपरंट आहे. आमच्या लहानपणी आम्ही पेपरचे कव्हर लावायचो, पुष्टी म्हणायचो आम्ही त्याला. वर्षभर चांगलं राहायचं पुस्तक याच्याने. तर मी असं स्टॅपलरने पिना मारून पॅक केले. आता हे 2 वर्ष बघायचं काम नाही त्याला. आणि एकदाच रिबनीचं फूल बांधून ठेवलं का रोज रोज बांधायची कटकट नाही, एकदाच बांधून ठेवायचं. आणि दूध संपलेलं आज, मी काळा चहा करून पिला. आणि सकाळी सकाळी मी 15-20 मिनटं फिरायला जाते, शाळेत सोडवायला जाते. आणि मस्त पारिजातकाची फुलं पडले ते गाडीवर. आणि रस्त्याने जाताना खूप साऱ्या प्रकारचे फुलं दिसतात मला, तर निरीक्षण करत जाते मी शाळेत सोडवायला. आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि सकाळच्या वातावरणामध्ये फ्रेश दिवस चांगला जातो, मूड एकदम फ्रेश होतो. चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.